राम राम मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आलो का आपण कुठे पंढरपूर दर्शनाला आलेलो आहे. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही आला माझा, कारण की कुठं ट्रिपच नाही भेटली आपल्याला. त्याच्यामुळं आपण कुठं हिंडायला गेलोच नाही. आज आपल्याला ट्रिप भेटलेली. आपण आता दोन दिवस झाले आपण ट्रिपवरच आहे. आधी जेजुरीला गेलो होतो. जेजुरीनंतर आता आपण आलो का पंढरपूर येथे. पंढरपूरचं दर्शन करू आपण. तिथं राहायची सोय, जेवणाची सोय, सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की राहायची सोय कुठे आहे, जेवणाची सोय कुठे आहे. इथं रेल्वे पण आहे, गव्हर्मेंट सरकारी बस पण आहे. आणि समजा तुम्ही जर आपल्या स्वतःच्या गाडीनं आली तर गाडीची जागा, पार्किंग वगैरे सगळं एकदम व्यवस्था आहे. त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. चला मित्रांनो, आपण आता पहिलं पांडुरंगाचं दर्शन घेऊ. चला, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पंढरपूरमध्ये येताच महाराजांचं दर्शन झालं आपलं. पंढरपूरमध्ये आल्यावर महाराजांच्या पुतळ्यापासून मंदिरात जाण्याचा रस्ता आहे पहा. त्याच्यामुळे ना महाराजांचा पुतळा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत समजायचं की पंढरपूरचं गेट आलंच नाही. महाराजांचं दर्शन वगैरे करून प्रदक्षिणा घालून त्यांना निघालो आपण समोर. वारकरी संप्रदाय पंढरपूरला जाताना दिंडी हे एक जबरदस्त स्टॅच्यू केलेलं आहे पाच पंढरपूरमध्ये. एकदम भयानक मस्त वाटलं बघा हे असं पाहून. चला पंढरीच्या भेटीला. पंढरपूरमध्ये असं काही पाहायला मिळाल्यावर एकदम भारी वाटतं राव. वारकरी संप्रदाय एकदम भारी. चल रे टांगावाला, क्या जबरदस्त है. या असे टांगे पण आहेत सपग्रस्त. छत्रपतीच्या महाराजांच्या पुतळ्यापासून समोर सरळ आल्यावर मंदिर दिसायला लागतं पहा आपल्याला समोर. हे मंदिर चला आता समोर माऊलीच्या मंदिराकडे जायच्या टायमाला लेफ्ट साईडला महादेवाचं मंदिर आहे. तिथं आपण दर्शन वगैरे करून घेतलं. महादेवाचं भोलेबाबाचं दर्शन करून घेतलं. तिथून आपण निघलो बस समोर. तिथून दर्शन करून आलो आपण द्वारकाधीश मंदिरामध्ये. इथं प्राचीन कालीन मंदिर आहे. इथं पण दर्शन करू. चंद्रभागेच्या तीरी आलो आपण आता. चंद्रभागेच्या तीरी पहा हा विठेवरी पांडुरंग भक्त पुंडलिकाचं मंदिर पण आहे खाली. आता आपण जाऊ मस्त फ्रेश वगैरे, आंघोळ वगैरे म्हणून स्नान करू, पांडुरंगाचं पुंडलिकाचं दर्शन घेऊ आणि आपण जाऊ मंदिरात दर्शन करू. चंद्रभागेमध्ये पाण्याची पातळी सोडली, थोडं पाणी सोडलं आहे कोण फडक्या वगैरे दुसऱ्या मस्त एकदम भयानक वाटतं राहत. एकदम स्वच्छ आणि सुंदर वातावरण वाटतं. मनाला एकदम शांती असं वाटतं. एकदम शांतता निर्माण होती इथं. पांडुरंगाचं दर्शन होऊन पुंडलिकाचं दर्शन घ्यायला आलं आपल्याला. लोहदंड तीर्थ श्री पुंडलिक प्रब्रह्म आले. या इथं आपल्याला बारीला दर्शन करून पश्चिम दरवाजाकडून आलो आपण दर्शन करायला. आता आपल्याला इकडे जायचं राईट साईडला जायचं आपल्याला. समोर जो आपण चला दर्शन करायला जाऊन इकडून आलो आपण. आता इकडे जायचं. आता आपण दर्शनाला रांगेला लागत नाही, कारण खूप वेळ लागतो रांगेला. आणि आपण चाललो आता मुख दर्शनासाठी, कारण की ना मला गाडी चालवणं पडते. त्याच्यामुळं दर्शनाला बाहेर लागू शकत नाही. त्याला मुख दर्शन करून घ्यावं. आता इथून समोरून जायचं आणि मुख दर्शन करून घ्यायचं. मुख दर्शन पण चांगलं होतं, काही अडचण नाही. आणि बाहेर नंतर लागू शकतो आपण, काही अडचण नाही.
दर्शन वगैरे झालं आपलं, कारण की आतमध्ये ना मोबाईलला एंट्री नाही आहे, त्याच्यामुळं आतला काही व्हिडिओ शूटिंग काढू शकत नाही आपण. त्याच्यामुळं आपण दर्शन वगैरे करून आपण चाललो पाहत आता दुसरा पार्किंगसाठी, आपलं पार्किंगचं वगैरे ते पाहू. तर आपण आलो गजानन महाराज ट्रस्टमध्ये. इथं आहे ना गाडीची पार्किंग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था एकदम जबरदस्त आहे. त्याच्यामुळे एकदम सुंदर स्वच्छ परिसर आहे, काहीच अडचण नाही इथं राहण्याची, काहीच अडचण नाही. भक्त निवास 2. तर इथं काय आहे माहिती का, इथं ही समोरची बिल्डिंग दिसत नाही, ही भक्त निवास आहे. इथं आहे ना एकदम स्वस्त आणि मस्त राहायची सुविधा आहे. इथं एकदम स्वच्छ परिसर आहे, काहीचीच अडचण नाही आहे. असं वाटेल की आपण आपल्या स्वतः गावात राहतोय. इतकं भयानक चांगलं, एकदम स्वच्छ, सिक्युरिटी पण एकदम जबरदस्त, काही टेन्शन नाही. भक्त निवास. आणि हे आहे भक्त निवासच आहे. समोर इथं प्रसादालय. चला आपण प्रसादालयाकडे जाऊ. आता ही समोरची बिल्डिंग जी ना, ही प्रसादालय, पूर्ण प्रसादालय. पाहा तुमची खालची स्वच्छता पाहा तुम्ही, एकदम स्वच्छ सुंदर वातावरण, अशाचीच अडचण नाही आहे. इथं प्रसादाला आतमध्ये जायच्या आधी पहिलं पावती घ्यायला पडते. ही 2 काउंटर आहे, इथून जायचं, पावती घ्यायची आणि इथून प्रसादालयाच्या आतमध्ये जायचं आणि गेटमध्ये जाऊन जेवण वगैरे. मंदिराच्या एक्झिट मागं एक छोटा मोठा हॉल आहे. त्याच्यामध्ये येणं 70 रुपये कॉट असं तुम्हाला रेट लागेल. पहा, भक्तांची दुसरी समस्या असते की आपली गाडी पार्किंग कुठे करायची. तर इथं आहे ना पार्किंगची पण सुविधा चांगली आहे. जोपर्यंत आपण इथं रूम बुक करत नाही तोपर्यंत आपल्याला गाडीची पार्किंग सुविधा उपलब्ध होणार नाही. त्याच्यामुळं पहिले रूम बुक करा किंवा आपल्याला राहायचं सुविधा करण्यासाठी कॉट बुक करा, तरच आपल्याला गाडीची पार्किंग मिळू शकते. आणि पार्किंगची सुविधा पण एकदम ओकेमध्ये आहे, काहीच टेन्शन नाही, कशाचीच अडचण नाही. सुंदर परिसर आहे एकदम. त्याच्यामुळं आहे ना आपली स्वतःची पहिली सुरक्षा पाहायची, कुठं सुरक्षा आहे कुठं पण जायच्या आधी. तर इथं आहे ना पार्किंगची सुविधा पण 1 नंबर आहे, काही टेन्शन नाही. गाडी वगैरे कोणती पण गाडी आपण इथं पार्क करू शकतो. सुंदर परिसर आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसाठी आपल्याला वेळ द्या.